लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे। ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे। दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 येण्याचा अंदाज। लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा आहे। दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3000 येण्याचा अंदाज आहे। माहिती घेऊ आपले प्रतिनिधी मनोज। नक्कीच सौरभ, आपण या ठिकाणी बघितलं तर लाडक्या बहिणींचा हप्ता या महिन्याचा अद्यापही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा जमा झालेला नाहीये, पण लाडक्या बहिणींचा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे। दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार अशी माहिती या ठिकाणी मिळते। पण अद्यापही आपण बघितलं सरकारकडून या संदर्भात कोणतीही घोषणाही झालेली नाहीये, पण लाडक्या बहिणींचे दोन्ही हप्ते आता एकत्रित आपण या ठिकाणी बघितलं लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। 3000 रुपये आपण बघितलं हे जमा होणार आहे आणि आता सणासुदीचे वेळ आहे आणि त्यामुळे आपण बघितलं हे 3000 रुपये एकत्रच खात्यामध्ये जमा होण्याची माहिती देखील अशी मिळत आहे। ठीक आहे, मोठं गिफ्ट देणार आहे महिलांना। 2 महिन्याचे हप्ते मिळणार आहे। 2 महिन्याचे हप्ते मिळणार। जे पात्र आहे बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये। आज आहे गुरुवार आणि लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। बघा, एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे। आज दुसरा टप्पा लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती पैसे यायला सुरुवात झालेली आहे। खरी तर ही कालपासूनच सुरुवात झालेली आहे। काही काल मोजक्या लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज आलेले आपल्याला पाहायला मिळाले आहेत। आज दुसरा टप्पा आहे। आज जवळपास 20 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार अशी मोठी घोषणा इथं एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे। कारण GR येऊन 2 दिवस झालेला आहे, चेक जमा झालेला आहे। अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे, यादी दिलेली आहे। आणि आता आनंदाची बातमी म्हणजे काल झालेल्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी म्हणजे 2 हप्ते मिळणारच आहेत। परंतु आपल्या 3 लाडक्या भावांनी मिळून एक मोठी आनंदाची बातमी म्हणजे आज दुसरा टप्पा हा सुरू झालेला आहे। लाडक्या बहिणींना कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार हे मी तुम्हाला आता सांगणार आहे। कारण काल पहिला टप्पा होता, हळूहळू काही मोजक्या जिल्ह्यांमध्ये वाटपाला सुरुवात झाली होती। परंतु आज पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की आज 20 जिल्ह्यांमध्ये करा। काल 6च जिल्ह्यांमध्ये वाटप झालं होतं। काल ज्यांना वाटप झालं नाही त्यांनी टेन्शन घेऊ नका। आज आणि उद्या, आज गुरुवार आहे, लक्षात घ्या, आज 11 सप्टेंबर, आज गुरुवार आहे। गुरुवार आणि शुक्रवार 2 दिवस लाडक्या बहिणींना 100% हप्ता वितरण केला जाईल अशी मोठी घोषणा इथं आपले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी केलेली आहे। सोबत आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की टेन्शन घेऊ नका। आता लाडक्या बहिणींना 100% त्यांच्या खात्यावरती 1500 रुपये असे 2 हप्ते म्हणजेच 3000 रुपये हे येणार आहेत। आता तुम्ही म्हणाल कोणत्या जिल्ह्यांमध्ये सांगतोय? आज जवळपास 20 जिल्ह्यांमध्ये हप्ता येणार आहे। बघा, 20 जिल्हे कोणते असणार आहेत? तर पहिला जिल्हा असणार आहेत यवतमाळ, नंदुरबार, अकोला, जालना, अमरावती, नागपूर, लातूर, नांदेड, सोलापूर, पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे आणि नंतर सातारा येणार आहे। तुम्ही म्हणाल बाकीचे जिल्हेसुद्धा वाटप होणार आहे। हळूहळू ट्रान्झॅक्शन्स हे होत आहेत, टेन्शन घेऊ नका। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चेक हा काल रात्री अजून एक डिपॉझिट झालेला आहे। कारण लाडक्या बहिणींचं जे काही तांत्रिक अडचणी आहेत त्याच्यामुळं काल भरपूर लाडक्या बहिणींना पैसे गेलेले नाहीत। DBTचं बटन दाबलं गेलेलं आहे। गरजू आणि गरीब लाडक्या बहिणींच्या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर हे वाटप होणार आहे। बघा, काल सगळ्यांनी मिळून DBTचं बटन हे दाबलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की टेन्शन घेऊ नका, ही योजना बंद होणार नाही। आणि राज्यामध्ये जवळपास हा आकडा आता जो पात्र लाभार्थी आहेत त्यांचा 2,10,12,00,000 असा हा आकडा आहे। कारण तुम्हाला माहितीच आहे की स्वतः उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांनी सांगितलं आहे की
ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील अशा लाडक्या बहिणींना हा हप्ता 100% येणार आहे आणि त्यासाठी जे काही निधी लागतो तो आम्ही पूर्ण वर्षासाठी काढून ठेवलेला आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. आता तुम्ही म्हणाल कोणाला किती रुपये मिळणार? बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला जुलैचा हप्ता मिळालेला असेल तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. परंतु जर तुम्हाला जुलैचा हप्ता मिळाला नसेल तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासोबत तुम्हाला 4,500 रुपये मिळणार आहेत. पण त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे. बघा, भरपूर लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता आलेला नाही, तर त्यासाठी काय करायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला महिला व बालविकास विभागामध्ये जायचं आहे. तुमच्या जवळच्या कार्यालयामध्ये तालुक्याच्या ठिकाणी असतं ते. तिथं जाऊन तुम्हाला आधार कार्ड, तुमचा रेशन कार्ड, तुमचा ॲप्लिकेशन नंबर, तुमचा उत्पन्नाचा दाखला, शाळेत सोडल्याचा दाखला आणि आधार कार्ड घेऊन तुम्हाला तिथं जायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की मला जुलैचा हप्ता जो आहे तो आलेला नाही, कृपया करून माझी पुनर्अर्ज पडताळणी करू शकता का? ते केल्यानंतर तुम्हाला 100% बघा तुमचं नाव यादीत येईल आणि तुम्हाला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे पुन्हा तुम्ही पात्र लाभार्थीमध्ये यादीमध्ये याल आणि 100% पैसे मिळाल. तर तुम्ही मला कोणत्या बँकेत पैसे येणार? बघा, SBI बँकेत काल पैसे यायला सुरुवात झाली होती. पोस्टाच्या खात्यात काल पैसे यायला सुरुवात झालेली होती. आजसुद्धा जवळपास 10 ते 11 बँकेमध्ये हे वाटप आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. बघा, DBTचं बटन दाबलं गेलेलं आहे. काही क्षणात, आता पुढच्या 1-2 तासात ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नव्हते त्या लाडक्या बहिणींना पुढच्या 1-2 तासात पैसे येणार आहेत. पटापटा कमेंट्स करा की कोणाकोणाला पैसे आलेले आहेत काल किंवा आज सकाळपासून कोणाकोणाला पैसे आलेले आहेत. दुसरं म्हणजे तुमचा जिल्हा कोणता आहे, कारण जिल्हा ही खूप महत्त्वाचा असणार आहे. तुमची बँक कोणती आहे, कारण भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपण काय करायचा आहे, जास्तीत जास्त आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत ना, त्या व्हॉट्सअप ग्रुपसोबतच शेअर करायचं आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे की हप्ता सुरू झालेला आहे आणि त्यांना असा प्रकारचं 3,000 रुपयाचा मेसेज हा लवकरच येणार आहे. त्यामुळं लक्षात घ्या, एकदम 3,000 येणार नाहीत, 1,500 रुपयेप्रमाणे हप्ते येतील. पहिल्यांदा ऑगस्ट महिन्याचा हप्ता येईल, त्याच्यानंतर आपल्याला सप्टेंबर महिन्याचा 1,500चा हप्ता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळं टेन्शन घेऊ नका. मी जे सांगितलं आहे, ज्यांना हप्ते बंद झाले त्यांनी ते काम करा. महिला व बालविकास विभागात जाऊन ते तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करा. तुमचं नाव 100% पात्र लाभार्थीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. विनंती अर्ज तो करावा लागतो. नंतर तुम्हाला मी सांगतो आहे, आज गुरुवार आहे. ज्या लाडक्या बहिणींना आज पैसे येणार नाहीत त्यांनीसुद्धा टेन्शन घेऊ नका. त्यांना उद्या म्हणजेच 12 सप्टेंबरला शुक्रवारी पैसे राहिलेल्या लाडक्या बहिणींना सरसकट वाटपाचा हित आदेशसुद्धा सरकार लवकरच देणार आहे. त्यामुळे टेन्शन तुम्हाला घ्यायची गरज नाही. आता कमेंट्स करायला पटापटा कमेंट्स करा की तुमची बँक कोणती आहे, तुमचं रेशन कार्ड कोणतं आहे, पिवळा आहे की केशरी आहे, त्याची KYC झालेली आहे का, आधार कार्ड अपडेट आहे का, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्हाला किती हप्ते मिळालेत, सगळं कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराज.